सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तळीरामांनी चक्क पोलिसांसमोर दारूची लूट केलेली आहे। तर अशा पोलिसांचा काय उपयोग, अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। 50 लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली होती आणि हीच दारू नष्ट करण्यासाठी त्यांनी सर्व दारू एका ठिकाणी ठेवली होती। मात्र तळीरामांना हे सगळे पाहून मोह आवरला नाही आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल, त्याचबरोबर संतापसुद्धा व्यक्त कराल। फुकट तिथे प्रकट या म्हणीनुसार हे मद्यप्रेमी दारूवर जणू तुटून पडले होते। आंध्र प्रदेशातील गुंटुरूमध्ये पोलिसांनी दारूच्या बाटल्या नष्ट करण्यासाठी रांगेत ठेवल्या होत्या, पण या रांगेने मद्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं। त्यानंतर काय झालं असेल याची तुम्हीही स्वतः कल्पना करू शकणार नाही। आता ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे। बाटल्यांची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पोलिसांनी एका रांगेत रस्त्यावर ठेवल्या होत्या, पण मद्यपेंनी मोह न आवरल्याने त्यावर डल्ला मारला। बदमाश आपले काम करीत राहिले आणि पोलीस त्यांना रोखण्यात अपयशी ठरले। सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे। अशा पोलिसांचा काय उपयोग, अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।